चित्रगाथा। चला बाबा, झालं सडा रांगोळी झाली, मन प्रसन्न वाटतं एकदम. चला, पाणी नाहीये, प्रसन्न वाटून काय करता? पाणी नाही घरामध्ये, जाऊन पहिले पाणी आणावं लागन, नंतरच्या गोष्टी बघावं लागतं. नंतर एक तर ते पाणी नसेल तर जीव लागत नाही, कसंच लागतं. पहिले मस्त मोकळं चाकळं पाणी भरून असलं का मग कसं प्रसन्न वाटतं बाबा घरामध्ये. काय बाई, बाईंना सोनं नाणं नसन तरी चालन घरामध्ये, अंगावर सोनं नाणं नसन, भारीतल्या साड्या नसन तरी चालतील, खायला शेळी भाकर आणि भाजी असन तरी चालन, पण पाणी मोकळं चाकळं पाहिजे बाबा घरात. मग एक माणूस असो, 2 माणूस असो का 10 माणसांचं गजबजलेलं घर असो, पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे मोकळं चाकळं. चला बाबा, पाणी घेऊन येते पहिले. हो ना, तर काय तिथं भेटेनच ना, अख्ख्या गावात पाणी नाही आलं म्हणजे कोणी ना कोणी भेटेनच तिथं. शांताबाई, ए शांताबाई, 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 चल तू पण चालले का पाणी भरायला? हो ना, तर काय ग, पाणी संपलं सगळं, आणि पाणीशिवाय काही मला करमतच नाही बाई. म्हटलं मग पहिले पाणी घेऊन यावं आणि नंतर पुढचे कामे आवरावे. सेम बाई शांताबाई, माझं पण तसंच आहे. पाणी नसन तर मला बिलकुल काम करायला आवडत नाही, सुधरतच नाही मला, सगळं लक्ष पाण्यात लागून राहतं. हो ना, हो ना, चल ना. शांताबाई, पण काही म्हण, रेणूची खबर एकदम गोड खबर दिली बाबा, एकदम गोड खबर दिली. आता आपणच तिची काळजी वगैरे घेत जाऊ. आता तिच्यापाशी तर कोणी आहे नाही, तिची आई वगैरे आली तर चांगलं आहे बाबा, तिला सासू तर नाही, तिला उलट सासऱ्यांचंच तिला करावं लागतं. तर मग आपण तिची काळजी घेत जाऊ, मदत देत जाऊ तिला, काय लागन ते. हो मग काय, बरोबरच आहे तुझं, आपण बहिणीसारख्याच ना तिच्या. मग एवढी वर्षाची मैत्री आपली काय कामाला येणार जर आपण तिची काळजी नाही घेतली तर? मग ती पण मनाने चांगलीच ना तशी, आपल्याशी कधी काही वाईट वागली नाही, कुचकं वागली नाही, मग कशाला आपण तिच्याशी हे करायचं? आपण तर उलट, मी तर तिच्या मोठ्या बहिणीसारखी काळजी घेणार सगळी तिची. हो बाई शांताबाई, मला ना शांताबाई, हे बघ, मला ना असं काही सुधरत नाही बरं स्वतःहून, पण तुला जी काही मदत लागेल ना माझ्याकडनं घेत जा. चला, मी कधी पैशाची मदत नाही करू शकणार म्हणा, पण मी बाकीची सगळी मदत करत जाईन शांताबाई. तेवढं तुम्हाला नक्की सांग, कधी पण सांगा, रात्री सांग उठून. हो हो, चल, आपणच करणार, दुसरं कोण करणार? चल मग आता पाणी घेऊन घे पटकन. बाप्पा, लईच बकेटान कश आणून ठेवलं ना माहिनी, आणि किती वेळ लागेल हिला? पाणी तर सगळ्यांकडेच नाही, सगळेजण एक एक हंडा, एक कशी घेऊन लागले, नाही एक बकेट आणू लागले, आणि हिने तर माय एवढं बाई आणून ठेवलं, कितीकच वेळ नाही लागन. जाऊ दे बाई, मी काय करते, घेते तिचं लक्ष तिकडे, तोपर्यंत माझं लावून घेते पटकन, बघू म्हटले तर काही पण बघता येईल. जाऊ दे. अरे दीदी, क्या कर रहे? मेरा हंडा लगाए वाले ना काय को निकाल रहे उसको? तो तेरे इतने सारे कलश है, फिर मैं कैसा करूँ? तेरे इतने सारे कलश भरने तक मैं थोड़ी ना इंतजार करूंगी, मेरे को एक भर लेने दे और जाने दे. नहीं ना दीदी, मैं आपके पहले से आई, इतना टाइम खड़ी रही यहाँ पे, वो बाकी की लेडीज थी, वो लेके भर के चले गए, फिर मैं रुकी तब तक, और अब मेरा नंबर आया तो फिर आप बोल रहे आपका लगाने दो, ऐसे थोड़ी ना चलेगा दीदी. अगं बाई, मी काय म्हणते, तुझे 10-12 कळशी आहे ना, तर मला एक कळशी भरून घेऊ दे, मी तुझ्या 10-12 कळशी भरेपर्यंत वाट बघू का? वो बात सही है, लेकिन अब और कोई आएगा एक कळशी लेके, तो फिर वो भी बोलेगा मेरे को भर लेने दो, फिर एक करते करते मेरा तो टाइम चलत जाएगा ना. लागल्या बाई, पुन्हा भांडायला लागल्या. ही मला पण ना खरंच नुसती भांडत राहती. शिला, चुप. कधी ना मला पण बरोबर असती, आपल्याला तिचं नुसतं ती जोरजोरात बोलती आणि अरे रावी करती म्हणून वाटतं, पण मलाच पण कधी बरोबर असतं. बघू तर खरं पुढे जाऊन काय झालं ते. काय झालं? कोण भांडून लागल्या मला? काय झालं? हा शांताबाई, बरं झाली आली बाई. ही बघ, हिनी आता तुझ्या समोर आहे बघ, हे बघ शांताबाई, 10-12 कळशी आणल्या, 2 बकेट आणल्या. अरे दीदी 10-12 है क्या? वो कुछ भी ना बात करो ना, आंखों से दिख रहा है ना, वो 10-12 है क्या? 5-6 है ना? हा शांताबाई, जय ते हिनी एवढ्या कळशान हंडे आणले. शांताबाई, तुम्हाला सांग, गावामध्ये कोणाकडेच पाणी नाही, तर मग हिनी इज्जतीत 2-2 कळशा आणाव्या ना शांताबाई, सगळ्यांनाच पाणी भरायचं ना, का हिच्याच घरी पाणी उतू चाललं? मग मी लावून घेतलं, हिचं काढलं, माझं लावून घेतलं, मी काय चुकीचं केलं? कोण वाट बघत बसणार आहे हिचं 5-6 हंडे होईपर्यंत? अरे दीदी, लेकिन मैंने नंबर लगाया ना. ओ शांता दीदी, आप सुनो, मैंने नंबर लगाया, मैं खड़ी रही, मैं मेरे हाथ से लेके आई, तो तुमको इतनी जल्दी थी तो तुमने भी जल्दी आके नंबर लगाना था, मेरे बीच में क्यों कर रहे शांता दीदी? आता हे बघा, दोघी शांत व्हा, दोघींचं म्हणणं बरोबर आहे, हिचंही म्हणणं बरोबर आहे, गावात पाणी नाही, आणि तुझंही म्हणणं बरोबर आहे बाई की तू नंबर लावला म्हणून. पण आता बरोबर आहे ना मलाचं पण, आता तू एवढे 6-7 कळशान हंडे भरत राहशील तर मग आमचं पण तर कामं वाया जातात ना तिकडचे. तर मग असं करा, ऐका,
हे बघा मी काय म्हणते, तर ये देखो दीदी, तो तुम्हारे दो कलशा भर लो, हम हमारे दो कलशा भर लेते, फिर तुम रख के आओ लगे तो, और फिर हम तब तक भर लेते, और फिर तुम आके फिर से भर लेना। कैसा है, घर पे खाना पानी सब कुछ, धुना बर्तन सब कुछ बाकी है, हमारे भी काम अड़के पड़े वाले हैं। ठीक है फिर, अब सभी वैसा बोलते हैं तो ठीक है, फिर चलता है वैसा तो वैसा, भर लो फिर। शांताबाई, रेणूची किती छान खबर आली का? काय आनंद झाला बाई ऐकून. केवढ्या दिवसाची तिची काय वाट बघत होती ती, मी कधी आई होईल कधी आई होईल. वा वा वा, मस्तच. हो ना ग, बरोबर आहे ना. पेढे घेऊन आली होती ना ती, पेढे घेऊन आली होती. काय आनंद झाला मला ऐकूनच. मी चांगले 3-4 पेढे खाऊन घेतले शांताबाई त्या आनंदात. हो का ग, मला 3-4 पेढे खाऊन घेतले का? मला तर एक नाही गेला पूर्ण. का म्हणू शांताबाई, पण तुला तर गोडधोड चालतं ना, तुला तर आवडतं गोडधोड. खाऊन घेतील लागले गप्पा 5-6 पेढे. मी पण खाल्ले बाई, 2 पेढे खाल्ले शांताबाई मी. चांगले होते. कोणत्या दुकानातून आणले होते का? होते ते तिथंच दवाखान्याच्या बाजूला. का फार दूर नाही गेलो आम्ही. आता तिला घेऊन कुठं फिरू म्हटलं. आधीच तिला चक्र येऊ लागल्या. पुन्हा म्हणजे ती मी काही खाल्लं नाही, त्या आंबट वरणासाठी वाट बघू लागली आणि जेवली नाही काही नाही. मग तिला काय केलं मी माहिती का, एक बिस्किटचा पुडा घेतला, चहा बिस्किट खाऊ घातला तिला तिथं बाहेर बसून पहिले. मग तिला म्हटलं बस इथं बाई 2 मिनिटं, मी पेढे घेऊन येते, कारण आता गावात गेल्या पेढे वाटू म्हटलं सगळ्यांना. तर मग असं केलं बाई आम्ही. बरं शांताबाई, 14 तारखेची संक्रांत आली ना ग, आता कसं करायचं? जावं तर लागेल आपल्याला बाजारात. जावं नाही लागणार का खरेदी करायला? पूजाचं आहे, वाणाचं आहे, सगळे तर आहेच की. हां मग मला जावं तर लागेल बाई. काय म्हणती शीला? हां शांताबाई, बरोबर आहे, जावं तर लागल. पण बघा बाबा, तुम्ही या जाऊन, मी नंतर बघते. माझं काही सध्या जमत नाही. तुम्ही या जाऊ ना, मी नंतर बघते. का ग बाई शीला, का बरं? काही चालत वगैरे नाही का? नाही शांताबाई, तसं काही नाही. पण येते म्हटलं जाऊन. आज नाही, तुम्ही या म्हटलं जाऊन. जर आज जात असाल तर मी बघते, 2-3 दिवसांनी बघते. मग काय झालं ग, काय झालं तुला? नाही तर तू बाजारात यायला तू पुढं धसती जेव्हा बघावं तेव्हा बाजारात जायला, आणि आज कोण नको म्हणू लागली. आता तुमच्यापासून काय लपवू, तुम्ही काढूनच घेतात पोटातलं. पैसे नाही मला, माझ्याकडे आज पैसे नाही आहे बाजारात यायला तुमच्यासोबत, म्हणून म्हटलं तुम्ही या जाऊन, मी नंतर आणते. आणि का ग, सण गेल्यावर सण करशील का? नंतर आणते वाली. चल आमच्यासोबत. थोडे माझ्याकडनं घेऊन घे, थोडे शांताबाईकडनं घेऊन घे वाटलं असतं, नंतर देऊन द्या आम्हाला. सण झाल्यावर सण करण्यात काय मजा आहे? हां ते पण आहे म्हणा, सण झाल्यावर सण करण्यात काही हे नाही. पण मग माझ्या पुढच्या आठवड्यात येणार आहे, मग मी तेव्हा दिलं तर चालेल का बाई तुम्हाला? हां, पुढच्या आठवड्यात काय, पुढच्या महिन्यात दिलं तरी चालतील. हो, फक्त आठवणीनेच दे, 3दा मागायला लावू नको. बाकी तू पुढच्या महिन्यात दिलं तरी चालेल. जमतं मग. काय व, आपल्याकडे आता रेणूचं बाळ येईपर्यंत आपल्याला वाट बघावं लागेल, हो की नाही? 1-1.5 वर्ष, तोपर्यंत काही आपल्याकडे कोणाचं बोर नाहणं नाही तर काय मज्जा येते बाई बोर नाहण्याला. बापरे, मला तर लय आवडतं. काय शांताबाई, तुझी पोरगी 5 वर्षाच्या वरती झाली असेल आता? हो ना ग, दुसरी जाती ना ती राणी माझी, झालं तिचं. नाही तर काय व शांताबाई, काय मज्जा येते बाई बोरं टाकायचे, मग ते सगळे लेकरं उतू होतात ते बोरं ते उचलायला. बाबा, मी लहानपणी लय मजा करायचो शांताबाई, लय मजा करायचो. जे दुपारी 4:30-5 पासून आम्हाला गावात बोलवायला यायचे, इकडे या तिकडे या. मग ते सगळे चॉकलेट बिस्किट गोळ्या आणि काय टाकायचे बाई, ते हरिबुट्टा आणि ते सगळं गोळा करायचं शांताबाई, एका कॅरीबॅगमध्ये भरायचं. आणि रात्री मग सगळे बहीण भाऊ आम्ही आमचं काढायचो. तर मग माझ्या काकाचे त्याचे आम्ही किती जण होतो, आम्ही 5-6 जण होतो शांताबाई एका घरामध्ये. आणि मग टोपल्याने भरायचं आणि बघायचं कोणाचं जास्त झालं ते. काय मज्जा यायची बाई शांताबाई, खरं खूप मजा यायची. आणि माझी आजी काय करायची, आम्हाला सगळ्यांना रिंगण घालून बसायची आणि मग सगळ्यांचे ती बरोबर करून द्यायची हिस्से, कुणी रडू नाही म्हणून. आणि उरलेली ती तिच्याकडे ठेवून घ्यायची आणि मग 1-2 दिवसांनी देत राहायची आम्हाला चॉकलेट. अशी भारी मज्जा यायची बोर नाहण्याची. हो बाई, आमच्याकडे पण असंच होतं. आमच्याकडे तर आम्ही काय 5-6 जण होतो ना, आम्ही दोघीच होतो, मी आणि माझी ताई. पण जायचो आम्ही पण असंच. मी एकटीच जायची, माझी ताई मोठी आहे माझ्यापेक्षा, तर ते यायची नाही ती तेव्हा. राव शांताबाई, तुझी बहीण करत असेल ना तिकडे बोर नाहणं तिच्या बाळाचं. तिचं बाळ तर छोटं आहे ना अजून. मग घे बोलवून मग तिला एवढ्या वर्षी इथं बोर नाहण्याला. ये म्हणा इकडं करू बोर नाहणं. घरची संक्रांत सोडून येत असता का ग मला? घरची संक्रांत सोडून कशी येईन ती? नाही तिचं नाही जमायचं, ती घरून येईन तिकडंच. जाऊ द्या, बघा मग वाट पुढच्या वर्षीपर्यंतची. क्यों दीदी, ये क्या बोल रहे थे आप? बोर नहान क्या रहता है ये? मेरा बच्चा है ना छोटा. आली मोठी, मेरा बच्चा है ना छोटा. चुप आहे मला, चुप बस. ते काय असतं, आमच्याकडे लहान बाळाला ना बोरानी, चॉकलेटनी, मुरमुरे असं गमती जमतीच्या गोष्टी खायच्या, 4-5 म्हणा, 10-12 म्हणा. तर त्याने अंघोळ घालत असता संक्रांतीच्या दिवशी. म्हणजे त्याच्या डोक्यावरनं ते टाकायचं आणि मग लहान लेकरं बोलवायचे आपल्या आजूबाजूला राहणारे सगळे, ते गोळा करून घेतील. मग ती मज्जा असते बाबा, एक प्रकारचा खेळ असतो तो. असं तो मेरे बच्चे का करेंगे ना फिर दीदी. तुमच्यात असतं का हे? नहीं दीदी, हम में तो रहता तो नहीं है, लेकिन फिर मेरे को सुन के अच्छा लगा, तो फिर मैं आपकी बातें सुन रही थी ना, तो फिर मेरे को लगा कि मैं कर दूं बोल के मेरे बच्चे का. तो बच्चे का क्या रहता है दीदी, क्या आपका क्या हमारा? बच्चा तो बच्चा है, उसको मजा आ गई तो फिर अच्छा है. पतंग तो उड़ाता चो.
ये भी कर लेंगे. अरे करूयात की मग, आम्हाला काही हरकत नाही. आम्ही तुला सगळ्या सामानाची लिस्ट बनवून देतो, मग तू तेवढं घेऊन ये. मग त्या दिवशी आम्ही येऊच तुझ्याकडे संध्याकाळी. काय म्हणता वा, चलता ना सगळे? हो हो शांताबाई, चलू. हा मग शांताबाई, काही प्रश्नच नाही, चलायचं म्हणजे चलायचंच मग.